आणि आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटनं मान्यता दिलेली आहे। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। निवडणूक आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आली नाहीये। कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे। कर्जमाफीची कार्यवाही सुरू होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ट्रिगर काढल्यामुळे पीक विमा भरपाई तटपुंजी ठरते। भरपाईची रक्कम 1700 कोटींच्या आतच राहण्याची शक्यता वर्तवली जाते। खरीप पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत 1550 कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई मंजूर झालेली आहे। त्यापैकी 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। अजून सुद्धा 125 कोटी रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते असे कृषी विभागाने सांगितलेले असून म्हणजेच यंदा 1700 कोटींच्या आतच भरपाई मिळणार आहे। प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी यंदाचे कर्ज तुम्हाला भरावे लागणार। सरकारचा शब्दछल 3 वर्षापैकी 2 वर्ष कर्ज भरण्याची अट आहे। आता कृषी शिक्षण महागणार आहे। पदवीच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 54% वाढीची शिफारस नोंदवली जाते। पदवीसाठी मोजावे लागेल 65,810 रुपये शुल्क। खानदेशामध्ये केळी दर हे अस्थिर असून दररोज 365 ट्रक आवक केली जाते। प्रति क्विंटलला सर्वाधिक 5,350 रुपये एवढा दर मिळतोय। केळी बागा उद्ध्वस्त झालेल्या असून अकोट हिवरखेड मार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प झालेली होती। अळगाव परिसरामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे। इतर पिकांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असून पण फायदा नेमका कुणाला? डीओसी दरवाढ मार्केटमध्ये आवक घटल्याने आला उठाव। भारतावरती अमेरिकेचे नवे टॅरिफ, 60 देशांवरती पडणार नव्या शुल्काची कुऱ्हाड। अतिरिक्त 12.5% शुल्क लावण्याचा प्रस्ताव। वेट बिगारीचा ठेवला ठपका। कापड, इलेक्ट्रॉनिक्स, खाण क्षेत्रातील निर्यातीला बसणार फटका। यंदा कृषी सबसिडी वाढवून 3 लाख कोटींवरती जाणार। कृषी क्षेत्रावरती हॉर्मुझमधील कोंडी, एल निनोचे दुहेरी संकट। बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्यास तक्रार करा, कृषी विभागाचे आवाहन केले जाते। कृषी निविष्ठा खरेदी करताना खबरदारी आवश्यक ठरणार। पावसामुळे उमरा महसूल मंडळामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। तहसीलदाराकडून पाहणी करण्यात आली। उमरा महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे सुरू झालेले आहे। तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। मातीची सुपीकता, पीक फेरपालट आवश्यक असणार। खरीपामध्ये उत्पादन वाढीसाठी तज्ज्ञांचे आवाहन केले जाते। केळी फळपीक नुकसानीचे पंचनामे करा, अन्यथा आंदोलन करू। तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। महाडीबीटीवरती अर्जांचा पाऊस, सोयाबीन बियाणे वाटपामध्ये गोंधळाची चिन्हे दिसून येत आहे। लक्षांकापेक्षा अनेक पटीने अर्ज येत आहेत। हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। पावसाचा तडाखा, केळीचे नुकसान झालेले आहे। नागझिरी दरेगाव शिवारामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पंचनामे करण्याची मागणी केली जाते। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवरती होणार कारवाई, 80% उद्दिष्ट असून मुख्यमंत्र्यांचे सर्व बँकांना निर्देश। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। पीक कर्जमाफीचे निकष स्पष्ट असून जिल्हा स्तरावरती होणार छाननी। वाशिम जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी अनिवार्य ठरणार। 67,000वरती शेतकरी थकबाकीदार। 100 रुपयामध्ये 6 किलो कांदा, ग्राहकांना दिलासा मिळतोय। उत्पादक मात्र संकटामध्ये। कांद्याचे दर गडगडलेले असून उत्पादन खर्चही वसूल होईना। कर्जमाफीला 8,000 तर प्रोत्साहन अनुदानाला 85,000 शेतकरी पात्र ठरत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील प्राथमिक माहिती अंतिम आकडेवारी काढण्याचे काम सुरू झालेले आहे। निमगाव परिसरामध्ये पाऊस झालेला असून 45 हेक्टर केळीचे नुकसान झालेले आहे। 45 हेक्टर नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी करण्यात आली। अंगणवाडी सेविकांचे केंद्राच्या हिश्श्याचे मानधन मागील 3 महिन्यांपासून रखडलेले आहे। तटपुंजे मानधन ही वेळेवरती मिळेना। 13,000 रुपये मानधन मिळते अंगणवाडी सेविकांना। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून 950 टन युरिया आणि 125 टन डीएपी खतांचा साठा। पंढरपूर तालुका 10,317 हेक्टरवरती खरीपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे। मोहमुखला कोबीचे बोगस बियाणे, प्रगतशील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। नुकसान भरपाई त्वरित मिळण्याची मागणी केली जाते। सर्व्हर डाऊन असून जन्ममृत्यूचे 35,000 दाखले अडकले। मनपा यंत्रणा हतबल झालेली आहे। पासपोर्ट, आधारासाठी CCRS नोंदणीची झुंबड झालेली आहे। 6 विभागीय कार्यालयामध्ये नागरिकांचे हेलपाटे। शहरामध्ये ढगाळ वातावरण, शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह सरींच्या वर्षांचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। दाटलेल्या ढगांची हुलकावणी।
अनुदानित खतांच्या लिंकिंगला आळा बसलेला असून बंदी असताना सक्ती झाल्यास थेट तुरुंगाची हवा मिळणार. रेशनचे धान्य नाही आणि पैसा सुद्धा नाही. 36,000 लाभार्थी 6 महिन्यांपासून वंचित आहे. धान्याचाच पर्याय निवडणाऱ्यांना लाभ मिळतोय. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतोय. पीक कर्जमाफी निर्णयाचा होणार मोठा फायदा. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांची चिंतेतून मुक्तता करण्यात आली. भोकरदन परिसरामध्ये उष्णतेच्या तडाख्यामध्ये मिरची संकटामध्ये सापडलेली असून 7,000 हेक्टरवरील लागवडीवरती त्याचा परिणाम होतोय. एकरी 30 ते 40 हजारांचा खर्च होत असून शेतकऱ्यामध्ये चिंता व्यक्त होते. कर्जमाफीची घोषणा प्रशासनाकडे, पात्र लाभार्थ्यांची मात्र यादीच नाही. प्रशासन बेखबर, शेतकरी संभ्रमामध्ये. कशी मिळेल अशाने कर्जमाफी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत आहे. ढगांचा नुसताच गडगडाट होत असून नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने मारली दडी. हळद लागवडीची कामे खोळंबलेली असून एल निनोच्या संकटाने बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षाच आहे. बिलोली तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग व सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्यानंतर सरकारने खरीपचा पीक विमा मंजूर केलेला आहे. मात्र अजून सुद्धा शेतकरी वंचित आहे. महाडीबीटी पोर्टल 8 दिवस राहणार बंद. महाडीबीटी पोर्टलवरील सेवा 8 ते 15 जून या कालावधीमध्ये बंद राहणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. 2 लाख मर्यादा, पण लाभ कोणाला? 4,85,876 शेतकरी खात्यांकडे 5,059 कोटींचे पीक कर्ज. 1424 मेगाटन DAP शिल्लक असून शेतकऱ्यांना मिळेना. मग गेला तरी कुठे? आजपासून अनुदानित खतासाठी मिळणार परमिट. लायसन्स विसरले, नो टेन्शन. डिजिलॉकर परिवहन मदतीला. मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध असणार वाहनांची कागदपत्रे. राज्याचे कांदा धोरण सडके असून उत्पादकांची परवड ही सुरूच आहे. उपाययोजना मात्र शून्य असून जुन्या समितीच्या अहवालापूर्वीच नवीन समिती तयार. सुखद, अमरावती जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांना यावेळी मिळणार 2,300 कोटींची कर्जमाफी. योजनेच्या निकषाद्वारे लवकरच थकबाकीदार शेतकऱ्यांची पडताळणी होणार. जन्म मृत्यू नोंदणीच्या आधार प्रमाणीकरणावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. आढावा बैठकीत घेतला निर्णय. जन्म मृत्यू नोंदणी 21 दिवसामध्ये करणे आता बंधनकारक. सूर्यकोपाचा जलाशयांना फटका बसत असून 24 लघु प्रकल्पांनी गाठलाय तळ. बाष्पीभवन वाढलेले असून अवघा 29% पाणीसाठा शिल्लक आहे. आमराची पाठीपाका प्रकल्प कोरडा ठाक. पेरणीची तयारी लगबग वाढलेली असून पण अनुदानित बियाणे कधी मिळणार? पेरणीपूर्व मशागतीचे कामे हे अंतिम टप्प्यात आहे. सिंचन सुविधा असलेले शेतकरी पेरणीच्या तयारीमध्ये सुरू झालेले आहे. घरकुलाचे अनुदान रखडलेले असून लाभार्थी अडचणीमध्ये सापडले. बांधकामासाठी घेतलेले कर्ज, मजुरीचा खर्च आणि बांधकाम साहित्याचे वाढलेले दर यामुळे लाभार्थ्यांवरती ताण वाढलेला आहे. कर्जमुक्तीस पात्र गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी होणार. शासन निर्णय निघावा, कालावधी कमी केल्याने फटका बसतोय. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. मका खरेदीसाठी खासगी गोदामांना मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा मका वेळेमध्ये खरेदी होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. मका खरेदीवरती झाला होता परिणाम. केवळ 4 केंद्रावरून खरेदी होती सुरू. तिरोडा परिसरामध्ये शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन करण्याचा प्रहारचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. 5 लाखाचे आरोग्य कवच. आभा कार्डनंतर मिळणार मेडिकल बिल. आभा कार्ड अनिवार्य. शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मेडिकल पूर्ततेसाठी आता नवा नियम जारी करण्यात आला. गोरस भंडार बंद झाल्याने उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे. गायींच्या चाऱ्याचा प्रश्न आला ऐनीवरती. जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. सोयाबीनच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण झालेली असून सोयाबीन आयातीच्या हालचालीचा हा परिणाम होतोय. अपात्र ठरलेल्या 427 दूध संस्थांच्या अस्तित्वावरती लागले प्रश्नचिन्ह. वरिष्ठांचा आला आदेश. यादी पुण्यातून आली कोल्हापुरामध्ये. अगोदरच झाला होता निर्णय. खतासाठी ऑनलाईन अट. शेतकरी नव्या कोंडीमध्ये सापडलेला आहे. बुकिंग अनिवार्य असून कोल्हापुरामध्ये पथदर्शी प्रकल्प. डिजिटल प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त होते. वाद वाढण्याची शक्यता. कोथळी समडोळी बंधारा काम वेगामध्ये असून नोव्हेंबरपर्यंत प्रकल्प पूर्णतत्वास. 3 गावाच्या पाणीपुरवठा योजना सिंचनासाठी लाभदायी ठरणार. आता आंबा झाला बास. काजू लागवड होते खास. 5 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण फलोत्पादन क्षेत्रामध्ये 5,000 हेक्टरची वाढ झालेली आहे. कणकवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळाली. येलो अलर्ट दरम्यान 2 तास धुवाधार पाऊस. उकड्यापासून सुटका. बळीराजा सुकावला.
सातारा जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 800 कोटी रुपयांचा मिळणार लाभ. शासनाची कर्जमाफी योजना 2 लाखांवरती शेतकऱ्यांना फायदा होत असून प्रोत्साहन ही रक्कम मिळणार. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्व शेतातील मशागतीचे कामे खोळंबलेली आहे. कराडमध्ये ऊसाची लागवड, ऊस रोपवाटिका सज्ज. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वडशी वीज उपकेंद्रावरती शेतकऱ्यांचा ठिय्या. 10 ते 12 दिवसांपासून खंडित वीज, शेतकऱ्यांचा संताप. पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण. राजनी परिसरामध्ये सुद्धा बळीराजाकडून खरीपाच्या तयारीला वेग आलेला आहे. पहिल्या पावसानंतर शेती कामांना वेग येईल. पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा. शिवराज पा होटळकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा. कंधार तालुक्यामध्ये 68,350 हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये खरीप हंगामात 332 हेक्टरने वाढ झालेली आहे. वाढलेला कडबा 7,000 रुपये टन. रेणापूर परिसरामध्ये शेकडा पेंडीचा दर 3 ते 2,500 रुपये. दुधाचे भाव मात्र जैसे थे. मिरची वाचवायची की कर्ज फेडायचे? पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण होतोय. मदतीची मागणी केली जाते. एल निनोचा प्रभाव, पेरणीची शेतकऱ्यांनी घाई करू नये. तालुका कृषी अधिकारी डॉक्टर सकाराम पवार यांचे आव्हान. शक्तीपीठ मार्गाचा सर्वे, पोलीस बंदोबस्तामध्ये करकम येथे शेतकऱ्यांचा सहकुटुंब तीव्र विरोध होतोय. 70 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोस्ट विभागाकडून आधार नोंदणी दुरुस्ती शिबिर. 5 ते 15 वर्षे मुलांचे बायोमेट्रिक अपडेट केले जाते. 8 ठिकाणी शिबिराचे आयोजन. आधार कार्डशी संबंधित कामे. अल निनोचे संकट आणि उजनी रिकामी. धरण 21% भरलेले असून आता केवळ पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव आहे. ढेबेवाडी विभागावरती अभूतपूर्व टंचाईचे सावट असून वांग, मराठवाडी, महिंद, साखरी धरणांनी गाठला तळ. विहीर, कूपनलिका, ओढे नाले पडले कोरडे. खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झालेला असून 2,97,000 हेक्टर क्षेत्रावरती होणार पेरणी. जिल्हा स्तरावरती भरारी पथक. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन केले जात आहे. तासगाव पूर्व भागामध्ये पिके वाढलेली असून भागातील शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त होते. निसर्गाची वक्रदृष्टी आणि 40 अंशाचा कांद्याला मार. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा उत्पादनात 50% घट झालेली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे. आंदोलक शेतकऱ्यांनी रात्र काढली जागून. पावसामुळे उडाली झोप. जिल्हा प्रशासन, कारखानदारांचे दुर्लक्ष होते. आज अर्धनग्न आंदोलन. पाणीमध्ये सुद्धा कोयना धरणाला प्रशासकीय पाझर. सिंचनासाठी कोयना धरण, पायथा वीजगृहातून 1,050 क्युसेक पाणी सोडले. आरबीआयने 12 अब्ज डॉलरचे सोने विकल्याची बातमी फेक आहे. केंद्र रिझर्व्ह बँकेचा खुलासा. किंमत बदलामुळे मूल्यांकात घट झालेली आहे. प्रत्यक्ष साठे आहे तितकेच. कांद्याला दिलासा. पाथर्डी बाजार समितीमध्ये उच्चांकी दर मिळालेला असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला मिळाला 23 रुपये भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.